संजना ही एक खेळाडू होती आणि भूषण हा एक गायक होता. यांचा विवाह सोहळा ठरला होता. लग्नाची जय्यत तयारी चालू होती. दरम्यान त्यांच्या विवाहाची घोषणा तर सर्वांना माहीतच होती व त्यांची लव्ह स्टोरी देखील माहीतच होती. संजना ही दिसायला देखणी होती, शिवाय तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज होते. नयनरम्य रूप होते, दाटसर केस होते, खेळामधील अधिक ज्ञान होते, तिचे सौम्य बोलणे होते व ती हुशारही होतीच. व दुसरीकडे भूषण हा एक गायक. त्याचा मंजूळ आवाज होता, धिप्पाड शरीर होते, डोळे घारे. दोघेही खूप दिवसांपासून प्रेमसंबंधात होते. त्यांच्या नात्याला तब्बल 5 वर्ष पूर्ण झाली होती. या 5 वर्षांनंतर भूषणने संजनाला अंगठी देऊन लग्नासाठी प्रपोज केले होते. संजना लग्नासाठी तयार झाली. लग्नाची सर्व तयारी झाली. अखेर त्या दोघांची जोडी लग्नबंधनात पार पडणार होती. नातेवाईक, मित्र, मैत्रीण सगळे गोळा झाले होते. घर सजावट झाली. हळदी समारंभ पार पडला. सगळे खूप उत्सुक होते. हळदीच्या दुसऱ्या दिवशी लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. नवरी म्हणजेच संजनाच्या लग्नाचा साज पाहून तिचे वडील भारावले. आनंदी तर होतेच, पण आपली लेक सासरी जाणार या विचाराने अस्वस्थ. नवरी लग्न मंडपात उतरली. मुलगा भूषणही लग्नविधी पार पाडण्यासाठी मंडपमध्ये येताच संजनाच्या वडिलांना अटॅक आला. अटॅक आल्यात समजताच संजनाने वडिलांकडे धाव घेतली. त्यांना अचानकपणे दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागलं. याच दरम्यान भूषण आणि संजनाचे लग्न कॅन्सल झाले. परंतु वडील नीट होऊन घरी परतल्यावर परत लग्नाची तयारी करावी असे वडिलांनी सुचवले. त्यावेळी भूषण तिथेच होता. भूषणचा चेहरा अचानक पडला. भूषणचा पडलेला चेहरा पाहून संजनाने विचारले, भूषण काय झालं? अगं काही नाही, तब्येत नीट नाही ना, म्हणून असा चेहरा पडला आहे. परंतु संजना खूप दिवसांपासून भूषणला ओळखत होती. तिला काही वेगळंच जाणवलं. त्यानंतर संजना आणि भूषण एका पार्टीच्या दरम्यान घराबाहेर पडले. भूषणच्या मित्रांनी भूषणला खूप दारू पाजली. भूषण खूप दारू पिल्याने ते दोघे त्या रात्री हॉटेलवरच थांबले. त्यावेळी संजनाच्या हातात भूषणचा मोबाईल आला व तिने सहज चेक करून पाहिले तर भूषणच्या मोबाईलमध्ये तिला असं काही दिसलं की त्यांच्या लग्नाला तडा बसला. तिला खूप दुःख झाले. ती रात्रभर खूप रडली. कशीबशी तिने रात्र काढली. सकाळ होताच ती तिच्या घरी निघून गेली व भूषण हा तिथेच एकटाच हॉटेलमध्ये राहिला. तो झोपेत असतानाच ती तिथून निघून गेली. थोड्या वेळात भूषणला जाग आली. तो झोपेतून उठताच त्याने आजूबाजूला पाहिले तर त्याला जाणवलं की तो एका हॉटेलमध्ये आहे, परंतु तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. नंतर त्याला आठवलं की ते एका पार्टीसाठी दोघे घरातून बाहेर पडले होते व त्याने रात्री खूप दारू पिली होती. त्यामुळे बहुतेक आपण इथे हॉटेलवर थांबलो आहे. त्याने थोडा वेळ संजनाची वाट पाहिली, पण संजना त्याला कुठेच दिसली नाही. त्याला त्याचा फोन सापडला व त्यावरून संजनाला फोन केला. तिला विचारले, तू कुठे आहेस? ती म्हणाली, मी घरी आले आहे. तू मला घरी येऊनच भेट, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तयार होऊन भूषण संजनाच्या घरी गेला. तिथे गेल्यावर पाहिलं तर सगळ्यांचे चेहरे पडलेले होते. सगळे वेगळ्याच नजरेने भूषणला पाहत होते. संजनाने भूषणला सांगितलं की मी हे लग्न मोडत आहे. भूषण चिंतेत पडला की हिने अचानक कसं काय लग्न मोडलं. नंतर संजनाने सर्व हकीकत भूषणला सांगितली. भूषण, तुला आठवत आहे का, रात्री तू खूप दारू पिला होतास. तू रात्री झोपल्यानंतर तुझा मोबाईल मी घेतला होता. नकळतपणे मोबाईल उघडून पाहिलं तर मला मोबाईलमध्ये सर्व चॅटिंग दिसली. ती म्हणजे तुझी जुनी मैत्रीण प्रिया हिच्यासोबतचे. तुला तिच्यासोबत लग्न करायचे आहे ना? तीसुद्धा या गोष्टीसाठी तयार आहे हे पण मला समजले आहे. तरी बाबा त्या दिवशी परत लग्नाबद्दलचा विचार करत होते त्यावेळी तुझा चेहरा पडल्यासारखा दिसत होता. अरे भूषण, तुला माझ्यासोबत लग्न करायचे नव्हते तर तू कशाला लग्नासाठी तयार झालास? माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतास. बरं झालं तू त्या दिवशी रात्री दारू पिला होतास, नाहीतर मला या गोष्टीबद्दल माहीत झालंच नसतं. भूषण, मला माहीत आहे आता तू या लग्न मोडल्याबद्दल खूप खुश असशील, पण मी खुश नाही, कारण एवढ्या दिवसाचे प्रेमसंबंध मी कधीच विसरू शकणार नाही. थोड्या दिवस या त्रासातून जाईल, पण होईल व्यवस्थित नंतर. परंतु तुला काही फरक पडणार नाही या गोष्टीचा, हे मला जाणवत आहे. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून जा. भूषण तिथून निघून जातो व संजनातील त्याच्या या जाळ्यातून सुटका होते. असेच अलीकडील मुले मुली निर्णय घेताना कुठेतरी चुकत असतात.
जी व्यक्ती बरोबर आहे त्या व्यक्तीला साथ न देता चुकीच्या गोष्टींकडे लक्ष देतात, हे खूप चुकीचं आहे. वेळी सावध व्हायला पाहिजे. मुलांना चांगलं मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.